सर खरं तर संजय राऊतांची पत्रकार परिषद पार पडली। पत्रकार परिषदेमध्ये अनेक त्यांनी आरोप जे आहेत ते महायुतीवरती लावलेत। राहुल नार्वेकर यांच्यावरती बोलताना संजय राऊत म्हणाले की त्या सगळ्या संदर्भात राहुल नार्वेकर यांनी अनेक उमेदवारांना, विरोधी पक्षातल्या उमेदवारांना धमकावलेलं आहे आणि त्या सगळ्या संदर्भाची चौकशी आता निवडणूक आयोगाकडे होते, परंतु निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचं बाहुलं बनलेलं आहे, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिली। उभाटा गटाचे नेते खासदार जनाब संजय राऊत हे राहुल गांधींच्या हाताचे बाहुले आहेत, सोनिया गांधींच्या हातचे बाहुले आहेत। महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार येऊ नये, मुंबईमध्ये हिंदुत्ववादी सरकार येऊ नये यासाठी संजय राऊत हे राहुल गांधींच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार करतायत। कालच राहुल नार्वेकर यांनी देखील या संदर्भात स्पष्टीकरण केलं, आम्हाला कुणावरही दबाव आणण्याची गरज नाही, कारण मुंबईकरांचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत, जनतेचे आशीर्वाद भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे। दबावाचं राजकारण, धमक्या देण्याचं राजकारण कुणाकडनं केलं जात आहे तर संजय राऊत तुमच्या पक्षाकडनं केलं जात आहे। अनेक अपक्ष उमेदवारांना धमक्या देण्याचं काम संजय राऊतांच्या माध्यमातून, उभाटा गटाच्या माध्यमातून मुंबईत केलं जात आहे, परंतु मुंबईकर, सर्वसामान्य नागरिक तुमच्या धमक्यांना घाबरणार नाही। 25 वर्ष ज्या पद्धतीनं मुंबईची लूट केली, मुंबईचा मलिदा तुम्ही घरी नेऊन खाल्ला, हे महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्यामुळे तुम्ही कितीही धमक्या दिल्या, तुम्ही कितीही अशा पद्धतीच्या एकमेकांना आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला तर मुंबईकर, मराठी माणूस भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सोबत राहील, याच्यामध्ये अजिबात शंका नाही। संजय राऊत यांनी लोकशाहीच्या तर गप्पाच करू नये। ज्यांचा स्वतःचा पक्ष घराणेशाहीवर अवलंबून आहे त्यांना लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाही। त्यांनी असा देखील आरोप केला की या ठिकाणचे 4 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आलेले आहे, या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावं। कुठलेही 4 वाजल्यानंतर नाही, 10 वाजल्यानंतरचे सीसीटीव्ही फुटेज तपासा। कर नाही तो डर नाही, आम्ही काहीही चुकीचं केलं नाही, त्यामुळं घाबरून जाण्याचं कुणालाही कारण नाही। संजय राऊत सातत्यानं खोटं बोलणं, खोटे आरोप करणं याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत। रोज उठायचं, खोटं नरेटिव्ह सेट करायचं ही संजय राऊत यांची परंपरा आहे, त्यामुळं त्यांना अशा पद्धतीची सवय आहे। 4 वाजल्याचं नाही, रात्री 10 वाजेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज चेक करा, त्याच्यामध्ये काहीही गैर सापडणार नाही। संजय राऊतांना असं वाटतंय की लोकांमध्ये थोडा संभ्रम निर्माण करायचा, लोकांमध्ये थोडंसं कन्फ्युजन निर्माण करायचं, कारण आपण लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही तर कन्फ्यूज तरी करूया, हे कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्याकडनं सुरू आहे। परंतु जनता कन्फ्यूज होणार नाही। जनता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी भरभक्कमपणे, ठामपणे उभी आहे। विधानसभेला देखील अशाच पद्धतीनं कन्फ्युजन निर्माण करण्याचा प्रयत्न संजय राऊतांच्या माध्यमातून, उभाटा गटाच्या माध्यमातून केला होता, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही। आता जरी कितीही कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। आरो मार्फत उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिंदेच्या घराबाहेर अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत, आचारसंहिता सुरू आहे, कसं काय घडतं? खरं तर आरोच्या मार्फत उमेदवारी अर्ज मागे घेतला जात नाही, एवढी साधी माहिती देखील संजय राऊतांना नसावी। जोपर्यंत उमेदवार ठरवत नाही, जोपर्यंत उमेदवार स्वाक्षरी करत नाही, तोपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतला जात नाही, हे देखील संजय राऊतांना माहीत नसावं याचं मला जास्त नवल वाटतं। संजयजी राऊत, आपण आतापर्यंत 5-6 निवडणुका लढलेला आहात, भलेही मागच्या दारानं काय होईना, परंतु आपण फॉर्म भरलेला आहे। आपल्याला माहीत आहे की जोपर्यंत उमेदवार स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत फॉर्म मागे घेतला जात नाही। विनाकारण खोटं बोलायचं, विनाकारण संभ्रम निर्माण करायचा ही तुमची परंपरा आहे, कृपया तसं करू नका। आपणही 5-5 निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेले आहेत, भलेही ती राज्यसभेत लोकातून तुम्ही आला नाहीत, लोकातून निवडून येण्याची हिंमत संजय राऊतांनी आजपर्यंत दाखवली नाही। नाहीतर संजय राऊतांमध्ये हिंमत असते त्यांनी एकदा तरी जनतेमधून निवडून सामोरं जायला असतं, भलेही विजय होईल, पराभव होईल, परंतु लोकांच्या, जनतेच्या निवडणुकीला तुम्ही सामोरं गेला नाहीत, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। त्यामुळे विनाकारण खोटं पसरवू नका। निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतोय आणि वाघमारे जे आहेत आपले आयुक्त, तसंच चोकलिंगम यांचं सुद्धा त्यांनी नाव घेतलंय थेट, त्यांनी त्यांच्या नावाला जागावं आणि अधिकाऱ्यांवरती दबाव आहे, त्यामुळं याला तुम्ही निवडणूक कशी म्हणता? आणि असं वातावरण जे आहे ते महाराष्ट्रात कधीच नव्हतं असं सुद्धा त्यांनी म्हटलं। महाराष्ट्रात हे नक्की आहे की असं वातावरण यापूर्वी महाराष्ट्रात कधीच नव्हतं। संजय राऊतांनी एवढं खोटं महाराष्ट्रात याआधी कुणीही पसरवलं नव्हतं। सातत्यानं खोटं बोलवायचं,
आदरणीय वाघमारे साहेबांबद्दल असा पद्धतीचं त्यांच्या आडनावाचा विपर्यास करून जे वक्तव्य केलं तेही चुकीचं आहे. जे वाघमारे साहेब काम करतायत त्यांच्या आडनावाचा अपहास करून अशा पद्धतीचं वक्तव्य एखाद्या निवडणूक आयोगाबद्दल करणं, अधिकाऱ्यांबद्दल करणं आणि त्यांच्यावर दबाव आणणं हे देखील लोकशाहीला घातक आहे. संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद ही एका अर्थाने निवडणूक आयोगाला धमकावणारी होती, अधिकाऱ्यांना धमकावणारी होती. अशा पद्धतीची धमकी संजय राऊतांनी देऊ नये. लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. तुम्ही जनतेमध्ये जा, घरामध्ये बसून पत्रकार परिषद घेण्यापेक्षा संजय राऊत तुम्ही जनतेमध्ये जा. उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून आहेत, आदित्यजी ठाकरे घरामध्ये बसून आहे. दुसऱ्या बाजूला देवेंद्रजी फडणवीस रोज जनतेमध्ये आहेत, एकनाथजी शिंदे रोज जनतेमध्ये आहेत. आम्ही सातत्यानं लोकांची सेवा करतो, तर संजय राऊत सातत्यानं उभाटागत सातत्यानं मेवा खातात. हा फरक महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे. एका बाजूला सेवा करणारे देवाभाऊ आहेत, तर दुसऱ्या बाजूला मेवा खाणारा उभाटा गट आहे. आज त्यांनी मोहन भागवतजी यांच्या संदर्भात देखील वक्तव्य केलं. त्यांनी म्हटलं की मोहन भागवतजी यांनी म्हटलं की जिथे राहतात तिथली भाषा शिकली पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे की स्वयंसेवक संघाचं कार्यालय नागपूरमध्ये आहे, तिथलं कामकाज मराठीत चालतं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित. संघाचं नागपूरचं कार्यालय नागपुरात आहे आणि तिथं मराठीचाच कारभार चालतो, मराठीतच चालतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीही भाषावाद, प्रांतवाद याला थारा देत नाही. सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास हेच धोरण घेऊन आम्ही चालतो. आम्ही सर्व हिंदूंना एकत्रित करून, सर्व भाषिकांना एकत्रित करून पुढे घेऊन जाण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून गेल्या 100 वर्षांपासून सुरू आहे. मोहनजी भागवत स्वतः उत्तम मराठीमध्ये बोलतायत, हिंदीमध्ये बोलतायत, त्यांना अनेक भाषा येतात. याच्यामध्ये गैर काय? तो संजय राऊत तुम्हाला मराठी हिंदीशिवाय तिसरी भाषा येत नाही, हा संजय राऊतांचा दुबळेपणा आहे. मोहनजींना 4 भाषा येतात, ही आनंदाची गोष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेगवेगळ्या प्रांतामध्ये काम करतं. केरळ, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो शाखा आहेत, लाखो स्वयंसेवक आहेत. अनेक कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या माध्यमातून सातत्यानं केलं जातंय. संजय राऊत, संघावर टीका करण्याची लायकी तुमची नाहीये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सूर्याप्रमाणे आहे, त्याच्यावर अशा पद्धतीनं सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी करू नये. ती थुंकी संजय राऊत तुमच्याच तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरेंना देखील ऑफर आल्या होत्या. यावेळेस मात्र राज ठाकरे यांनी मराठी माणसात फूट भरू दिली नाही आणि इथल्या उमेदवारांना देखील धमक्या दिल्या जात आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. राज ठाकरेंच्या बाबतीत उद्धवजी ठाकरेंचं धोरण वापरा आणि फेकून द्या असंच राहणार आहे. आपल्या स्वतःच्या भावाला सत्तेमध्ये वाटा मिळू नये म्हणून 2008 साली उद्धवजी ठाकरेंनी घराबाहेर काढलं. आपल्या स्वतःच्या भावाला आपल्या पक्षप्रमुख पदावर वाटा मिळू नये म्हणून राज ठाकरेंना बाहेर ठेवलं. हे संजय राऊतांमुळे झाले, उद्धवजी ठाकरे तुमच्यामुळे झाले. राज ठाकरे यांचा स्वाभिमान दुखवण्याचं काम, राज ठाकरेंना वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून दूर करण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं होतं. आणि आदित्यजी ठाकरे तर असं म्हणाले होते की हा संपलेला पक्ष आहे, संपलेल्या पक्षावर मी बोलणार नाही. पण नियतीचा खेळ बघा, त्याच संपलेल्या पक्षाच्या प्रमुखाच्या दारामध्ये जाण्याची तुम्हाला वेळ आली. जो 2017ला जेव्हा मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या, राज ठाकरे यांचे 7 नगरसेवक निवडून आले. ते 7 नगरसेवक फोडण्याचं पाप कुणी केलं होतं संजय राऊत, याचं उत्तर द्या. उद्धवजी ठाकरे, तुम्ही आपल्या भावाचे 7 नगरसेवक फोडले होते. मनसेचे 7 नगरसेवक फोडून उभाटा गटामध्ये घेण्याचं काम तुम्ही केलं होतं. महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडण्याची परंपरा जर का कोणी सुरू केली असेल पहिल्यांदा, तर त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय हे उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांना जाते. आज राज ठाकरे यांच्याबद्दल पुळका आला, परंतु माझी सन्माननीय राज ठाकरे यांना देखील विनंती आहे की पाठीमध्ये खंजीर खुपसण्याची परंपरा उद्धवजी ठाकरे यांची आहे. 2017ला तुमचा पक्ष फोडून तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. 2019ला महायुतीमध्ये लढले, देवेंद्रजींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला लावून बसले. आता देखील राज ठाकरे तुम्हाला सोबत घेतायत. उद्या कदाचित तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायला देखील हे कमी करणार नाही. त्यामुळं मनसैनिकांनी देखील सावध राहिलं पाहिजे. एडीएमसी कल्याण डुम्बीवली और बोरीवली में जिस तरह निर्विरोध जो है सो चुन करके आए हैं आपके नगर सेवक,
इस पर विरोधी सवाल उठा रहे हैं, क्या कहना चाहेंगे? खरं तर बिनविरोध निवडून येत असतील तर जनतेची आशीर्वाद, जनतेची साथ त्या नगरसेवकांना आहे, हा त्याचा अर्थ आहे. जनता सातत्यानं त्या लोकांच्या पाठीशी उभी राहते. कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निर्विवादपणे नगरसेवकांची निवड झालेली आहे. खरं तर मी जनतेचे आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला. त्यांना माहिती आहे की मुंबई असो, कल्याण डोंबिवली असो किंवा इतर ठिकाणी असो, सगळ्यात जास्त विकास कामं कोण करू शकतं तर भारतीय जनता पार्टी करू शकते. सगळ्यात जास्त निधी कोण आणू शकतं तर भारतीय जनता पार्टी आणू शकते. त्यामुळं त्या प्रभागातल्या, त्या वॉर्डातला नागरिकाचा विश्वास जर का त्या उमेदवारावर असेल आणि बिनविरोध निवडणूक होणार असेल तर त्याच्यामध्ये गैर काय? एवढीच हिंमत असेल तर संजय राऊतांनी आपल्या भावाला बिनविरोध निवडून आणावं, जनतेचे आशीर्वाद घ्यावे, जनतेला विश्वासात घ्यावं, उमेदवाराला विश्वासात घ्यावं आणि बिनविरोध निवडून यावं. त्याच्यामध्ये गैर काय आहे? परंतु संजय राऊत असं देखील म्हणतात की कुठेतरी धमकावण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून होतोय आणि त्याचमुळे ही बिनविरोध निवडणूक सध्या होताना पाहायला मिळते. धमकी देणं काय असतं हे माझ्यापेक्षा संजय राऊतांना जास्त माहिती आहे. मध्यंतरी आमच्या एका माता भगिनीला फोनवरून कशा पद्धतीनं धमकी दिली होती, तुमची कॉलर पकडतो, तुला जगणं हरामी करतो, अशा पद्धतीचं अश्लील शिवीगाळ फोनवरून एका माता भगिनीला देणं हे संजय राऊतांनी केलेलं कृत्य होतं. त्यामुळं धमकी देण्याची सवय संजय राऊतांना जास्त आहे. भारतीय जनता पार्टीला धमकी देण्याची गरज नाही, कारण आम्हाला जनतेचे आशीर्वाद मिळवायचे, जनतेची सेवा करायची. आम्हाला जनतेचा मेवा खायचा नाही, जनतेची सेवा करून त्यांचे आशीर्वाद मिळवणे ही आमची परंपरा आहे. तर धमकावणं, लोकांकडनं खंडणी वसूल करणं ही उबाटा गट आणि संजय राऊतांची परंपरा आहे. सांगलीमध्ये ठाकरे गटाचे 3 शाखा प्रमुखांनी राजीनामे दिलेत. त्या ठिकाणी मागच्या वेळेस MIMचा एक नगरसेवक निवडणूक लढलेल्या उमेदवाराला, मुस्लिम उमेदवार आहे, त्याला घेतल्यामुळं प्रभाग क्रमांक 159, 159, 157 मध्ये शाखा प्रमुखांनी राजीनामे दिले. खरं तर ही सुरुवात आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक उभाटा गटाच्या लोकांनी राजीनामे दिले आहेत. मुंबईमध्ये मातोश्रीच्या बाहेर परवाच्या दिवशी शेकडो कार्यकर्ते एकत्रित बसले होते, त्यांनी देखील अशाच पद्धतीनं सामूहिक राजीनामे दिले. आमच्या मानखुर्दमध्ये ढेरंगे भाऊ हे निष्ठावंत शिवसैनिक होते, त्यांनी देखील आपल्या शेकडो समर्थकांसह राजीनामा दिला आणि अपक्षपणे फॉर्म भरलेला आहे. अशा अनेक निष्ठावंतांना डावलण्याचं काम उबाटा गटाच्या माध्यमातून सातत्यानं होत आहे. वर्सोवा असेल, मानखुर्द असेल, विक्रोळी असेल, अनेक ठिकाणी आपल्या निष्ठावंत लोकांना डावलून ज्या फायर ब्रँड आजींनी उद्धवजी ठाकरे यांची साथ दिली होती, त्या फायर ब्रँड आजीचं म्हणणं देखील उद्धवजी ठाकरे तुम्ही ऐकलेलं नाही. जे निष्ठावंत आहेत, जे तुमच्यासोबत सातत्यानं राहिले, अशा फायर ब्रँड आजीचं म्हणणं तुम्हाला ऐकावं वाटलं नाही. त्यांच्या संबंधित माणसाला उमेदवारी द्यावी असं वाटलं नाही. त्यामुळं वापरा आणि फेकून द्या, हे जी मी सातत्यानं सांगतोय की उद्धवजी ठाकरे यांची परंपरा वापरा आणि फेकून द्या, पाठीत खंजीर खुपसा अशी आहे. याचा प्रत्यय आज येतो. अनेक निष्ठावंत शिवसैनिक पक्षाला सोडून जात आहेत, राजीनामा देत आहेत, हे आपण सातत्यानं बघितलेलं आहे. सर, एकीकडे तुम्ही म्हणतात की उभाटा गटातले अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, त्यांनी राजीनामे वगैरे दिले, पण तशीच परिस्थिती भाजपमध्ये देखील आहे. जवळपास भाजपमध्ये देखील दक्षिण मध्य मुंबई, फक्त एका जर खासदारकीच्या भागाचा विचार केला तर तिथून तब्बल 27 भाजपच्याच इच्छुक उमेदवारांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत. भाजपची डोकेदुखी वाढलेली नाहीये का? आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला लक्षात येईल की भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही लोकांनी अर्ज मागे घेतले असतील त्यातले बहुतांश अर्ज आज दुपारपर्यंत मागे घेतले जातील. कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाची निष्ठा ठेवून, विचारांशी निष्ठा घेऊन काम करतो. उमेदवारी एखाद्या कार्यकर्त्याला मिळते, एखाद्या कार्यकर्त्याला मिळत नाही. पण भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं राज्यात सरकार आहे आणि महापालिकेत देखील भारतीय जनता पार्टी महायुतीचा महापौर बसणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पक्षातील कार्यकर्त्यांना भरपूर संधी, भरपूर वाव काम करण्यासाठी मिळणार आहे. त्यामुळं आमचे जे अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे ते आज संध्याकाळपर्यंत निश्चितपणे माघार घेतील. भारतीय जनता पार्टी कुठेही बंडखोरी करणारी पार्टी नाही, कारण आमचा पक्ष हा शिस्तीत चालणारा पक्ष आहे. आमचा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. आमचा पक्ष कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे आणि या कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही निवडणूक लढतोय आणि आम्हाला खात्री आहे की जे बंडखोर आहेत ते माघार घेतील आणि या महापालिकेच्या निवडणुकीत आम्ही 29 पैकी 29 महापालिका जिंकू.
राज ठाकरे आज एक पहिली- हाच प्रश्न आहे, कारण की वॉर्ड क्रमांक 173 मध्ये दत्ता केळुसकर म्हणून आहेत, त्यांनी चक्क भाजपच्या एबी फॉर्मचा कलर झेरॉक्स जो आहे तो निवडणूक कार्यालयामध्ये सबमिट केलेला आहे. त्यांची बायको त्या प्रभागातून निवडणूक लढवते. त्याच दत्ता केळुसकर नॉट रिचेबल आहेत, परंतु फेसबुकवर त्यांची पोस्ट पडते की मी निवडणूक लढणार म्हणून, आणि भाऊक कसे त्यांच्या पोस्ट सगळे पाहायला मिळतात. नाही, या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते नक्कीच निर्णय घेतील की त्याबद्दल काय करायचं आहे. आज संध्याकाळपर्यंत थांबा, कोणी नॉट रिचेबल असेल तर रिचेबल होतील आणि संध्याकाळपर्यंत अनेकांचे उमेदवारी अर्ज मागे होताना आपल्याला बघायला मिळतील. राज ठाकरे नवनाथ जी पहिल्यांदाच, वर्सोवा से एक आज- खबर है, नवनाथ जी वर्सोवा से एक खबर है, वर्सोवा 164 विधानसभा 59 और 60 में एक छायाकांत उम्मीदवार जो फॉर्म भरने वाली थी, उनका टिकट नहीं दिया, उनको टिकट नहीं दिया गया. उनका ये कहना है की मी आपलं आयुष्य घालवलं आपल्या बीजेपी मध्ये, आम्हाला आशा होता की आम्हाला तिकीट मिळेल पण मिळाले नाही, हे हमारा दुःख आहे. इसके ऊपर आप क्या कहना चाहिए? भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे, याच्यामध्ये एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळते, एखाद्या कार्यकर्त्याला वेगळं काम दिलं जातं. कोणी नाराज असेल तर त्या सगळ्यांची नाराजी दूर होईल. आम्ही भगवा ध्वज यासाठी काम करतो, आम्ही विचारांसाठी काम करतो. त्यामुळं कोणाची नाराजी असेल तर ती नाराजी दूर होईल, कारण विचारांवर चालणारा पक्ष आहे. पद येतं, पद जातं, निवडणूक येते, निवडणूक जाते, परंतु हे राष्ट्र प्रथम हे धोरण घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे ज्यांची कुणाची नाराजी असेल ती दूर होईल. दिव्या ढोले यांनी पण देखील अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. दिव्या ढोले सातत्यानं भाजपचं काम करत होत्या, प्रवक्ता होत्या, वेगवेगळ्या पदावरती राहिलेल्या आहेत. त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय आणि ते म्हणतात की मी अपक्षच आता निवडणूक लढणार आहे, कारण की पक्षाकडनं एवढं काम करून देखील संधी मिळत नाही. दिव्यादाई ढोले देखील आमच्या निष्ठावान कार्यकर्त्या आहेत, त्यांना देखील पक्ष विनंती करतोय. दिव्याताई देखील उमेदवारी माघारी घेतील, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. हा विचारांवर चालणारा पक्ष आहे. काही ठिकाणी अन्याय होतो, परंतु अन्यायाला न्यायामध्ये परिवर्तन करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच केलं जातं. देवेंद्रजी फडणवीस साहेब कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध असलेले मुख्यमंत्री आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी साहेब सातत्यानं सगळ्यांशी संपर्क करत आहेत. मुंबईमध्ये अमित साटमजी, आशिष शेलारजी हे देखील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणचे अपक्ष उमेदवार मागे घेतले जातील. कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांची नाराजी निश्चितपणे दूर होईल. नवनाथजी, कसं आहे की दोन निष्ठावान पक्षातले असतील, त्यातल्या एका निष्ठावानावरती अन्याय झाला तर ठीक आहे, परंतु पक्षामध्ये दुसऱ्या पक्षातून आयात झालेल्या उमेदवाराला ऐनवेळी उमेदवारी देऊन तशी नाराजी जी आहे ती भाजपमध्ये जास्त दिसते. घोसाळकरांचं उदाहरण आहे, तिकडे संभाजीनगर मधले सुद्धा आपण राडे जे होते भाजपमध्ये ते मोठ्या प्रमाणावरती यांच्या बायकोला नाही, अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की कार्यकर्त्या वर्षानुवर्ष काम करतायत, परंतु त्यावेळेला आपल्याला ती जागा जिंकणं महत्त्वाचं असतं. त्या जिंकण्याच्या दृष्टिकोनातून, कारण आपल्याला 150च्या आसपास जागा जिंकायच्या आहे. मुंबईमध्ये महायुतीचा महापौर बसायचा, त्याचा विचार करून पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतलेला असतो. आता या निर्णयामध्ये काही कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, परंतु हा अन्याय दूर करण्याची जबाबदारी पक्षाची असते. आमचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमचा पक्ष काय कुटुंबाचा पक्ष नाही की वडील राष्ट्रीय अध्यक्ष, मुलगा प्रदेशाध्यक्ष, त्याचा नातू जिल्हाध्यक्ष, ही परंपरा भारतीय जनता पार्टी नाही. इथं चहा विकणारा सर्वसामान्य मुलगा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. देवाभाऊ सारखे बूथ प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात. आमचे रवींद्र चव्हाण साधे युवा भाजपचे अध्यक्ष होते, ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात. चंद्रशेखरजी बावनकुळे ग्रामपंचायतची निवडणूक लढले, तिथून राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. हे भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. बावनकुळे साहेबांचं 2019ला तिकीट नाकारलं, त्याच आदरणीय बावनकुळे साहेबांनी 2024ला एबी फॉर्मवर सगळ्यांच्या सह्या केल्या आणि ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. 2019ला ते नाराज झाले म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला आणि 2024ला ते प्रदेशाध्यक्ष झाले म्हणून त्यांना आनंद झाला का? तर ती त्यावेळची परिस्थिती असते, त्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो. जे संयम ठेवतात त्यांना हा पक्ष दखल घेतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय विनोदजी तावडे, चंद्रशेखरजी बावनकुळे या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष निष्ठेने उभा राहतो, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळं आपल्या माध्यमातून सगळ्या उमेदवारांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी ही असा पक्ष आहे की जो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हा नेत्यांचा पक्ष नाही, हा कुटुंबाचा पक्ष नाही, एका याचा पक्ष नाही. हा सर्वसामान्य जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळं त्याच्या पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आपण निर्णय घ्या. आपल्याला माहिती आहे पक्ष आपल्या सर्वांची काळजी घेईल.
मुंबईमध्ये महापौर हा मराठीच होईल, भाजपने आम्हाला हिंदुत्व वगैरे शिकवू नये असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांचं हिंदुत्व काय तर औरंगजेब फॅन क्लबचा उदो करणं हे संजय राऊतांचं हिंदुत्व आहे. अफजल खानाच्या कबरीचा उदो करणं हे संजय राऊतांचं हिंदुत्व झालेलं आहे. नमाज स्पर्धा घेणं हे संजय राऊतांचं हिंदुत्व झालंय. त्यामुळं संजय राऊतांनी हिंदुत्वाच्या गप्पा करू नये. त्यांनी आता आपली सगळी मदार राशीद मामूच्या पाठीशी घातली आहे. कोण राशीद मामू? ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध केला होता, ज्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दंगली झाली तेव्हा हिंदूंवर दगडफेक केली होती, अशा राशीद मामूवर ज्याची मदार अवलंबून आहे त्यांनी हिंदुत्वादाच्या गप्पा करू नये. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदा शिवसेना भवनात होता. एवढी वर्ष राज ठाकरेंची तुम्हाला आठवण झाली नाही. राज ठाकरेंना शिवसेना भवनातून बाहेर काढणारे कोण होते? राज ठाकरे शिवसेना भवनातून दूर गेलं पाहिजे. राज ठाकरे मातोश्रीच्या बाहेर गेले पाहिजे. राज ठाकरे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्यापासून दूर गेला पाहिजे. यासाठी कुणी कसे षडयंत्र रचले होते हे महाराष्ट्राने आणि मुंबईने बघितलंय. त्यामुळं मनसैनिकांना माहिती आहे आत्ताची युती ही युती नाही तर भीतीपोटी उद्धवजींनी राज ठाकरेंना सबोध घेतलंय. याची कल्पना राज ठाकरेंना आहे आणि मनसैनिकांनाही आहे. त्यामुळं मनसैनिक सच्च्या मनाने उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत नाहीत, उबाटा गटाच्या सोबत नाहीत.